काय ग? मिळालं क्या बात आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे मॉर्निंग रुटीन सुरू आहे. चहा झालाय आमचा आणि थोडंसं घरातलं आवरते. नेहमीच आपलं जरा केर लादी. आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पुष्करचं घड्याळ आम्हाला मिळत नव्हतं. सो आता जरा मी आज डीपली क्लिनिंग करते. सो मला पुष्करचं घड्याळ फायनली त्या बेडच्या खाली मिळालं. आणि फायनली माझं वॉच मिळालेलं आहे. अंकिता केर काढत होती आणि तिला ते बेडच्या खाली मिळालं. तर राऊचं काय म्हणते, पुष्करचा घड्याळ त्या कोपऱ्यात होतं बेडच्या. सो फायनली मिळालं आणि चार्जर सुद्धा ती घेऊन आली आहे. त्यामुळे आज चार्ज करून मी ते आज वापरू शकतो. राहू मिळालं माझं वॉच. पण काल किती शोधत होता, वाकून वाकून बघत होता बिचारा. सध्या घर नवीन असल्यामुळे आमच्या इथे काही असं ठेवायला वगैरे अजून फळ्या वगैरे केलेल्या नाहीयेत. आम्ही फर्निचर केलं नाहीये, इंटिरियर केलं नाहीये. त्यामुळे आम्ही सध्या अशा काही छोट्या वस्तू असतील त्या इथे ठेवतो. आणि मला वाटतं ते इथून खाली पडून आपल्या पायांनी वगैरे ते बेडच्या इथे खाली गेलं असावं आणि ते मिळत नव्हतं. आम्ही 2-3 दिवस त्या घरी सुद्धा शोधलं. फायनली मिळालेलं आहे. काय मिळालं? तुझं पण हरवलं होतं ते? काय आहे ते? कुठे मिळालं तुला? इथेच मिळालं. अच्छा अच्छा. निघाला काल काढलास तरी. अरे आज ना जरा मी झटकतीये ना थोडंसं. अच्छा अच्छा. राहू हळू डोक्याला लागेल ते उठताना नीट बघून ये. हा व्हेरी गुड. आता राहूला सवय झाली याची. कुठे ठेवलायस चार्जर? ती बघ तुझी ती लॅपटॉपची बॅग आहे ना, त्याच्या बाजूच्या खणात दे मग मला. माहिती दे. कुठे ठेवलाय? घड्याळाचा. घड्याळ नाही, घड्याळाचा चार्जर. तू कसला देतोयस? फोनचा नकोय. अच्छा, त्याला वाटलं फोनचा चार्जर. त्याने काल बघितलंय मी भरताना. हे बघ या बाजूच्या खणात आहे बघ अशा. नाही तू नको सांग. मग कुठे? मी ऐकलंय तू कुठे बनलेलंस. नाही हे लॅपटॉपचं आहे. छोटा असेल तो. हा याच्यात बघायचा आहे का? हा मिळाला. काय बघते. अच्छा हे नाही आपल्याकडे. अच्छा मेन चार्जरच नाही यायला. वायर आणलीस फक्त तू. बघ असेल आहे का? एक एक्स्ट्राचा ना चार्जर इथे आणून ठेवलेला आपल्या घरात. त्याशिवाय नाही होणार हा चार्ज. नाही क्या बात आहे. सो अंकिताने फक्त वायर आणली आणि माझी सुद्धा चूक. मी आणायला हवं त्याचा. ठीक आहे पण घड्याळ तर मिळालंय. घड्याळ तर मिळालं. घरी जाऊन चार्ज करू. टेबल सगळे लिहून झाले का? टेबल झाले दाखव मला बघू. केलेस ना ते टेबल्स मगाशी? 2 3 4 5 चा टेबल. आणि इथे स्पेलिंग 100 to 10 sorry 10 to 100 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट. ओके 3 डिजिट 2 डिजिट 1 डिजिट. बरोबर. आणि टेबल्स पण झालेत ना 5. आता उद्यापासून 6 7 8 9 10 चा टेबल. आणि मग तू खेळू शकतोस. अभ्यास करायचा आणि मग खेळायचं. हा अभ्यास करायचा. ऑनलाईन काही करायचं. हो अभ्यास झाला की तू काही करू शकतो. टीव्ही बघ, तुझं काय खेळायचंय खेळ, पण आधी अभ्यास करायचा. टीव्ही नाही अजून आपल्या इथे. टीव्ही म्हणजे तिथे गेल्यावर त्या घरी. पण रोज सकाळी अभ्यास करायचा. तरी आपल्याकडे आता कमी सामान आहे त्यामुळे का नाही तर असं खूप सामान असेल तर अशा वस्तू कुठे जातात त्या मिळत नसतात ना आपल्याला. तेच कुठे खाली जातात, बेड खाली, कपाटाच्या खाली. काल आपल्या लक्षात नाही आलं की बेडच्या खाली पडलं असेल कारण काही संबंधच नाहीये पडायचा. पण आज जरा आवरलं त्यात मिळालं. तरी मॉपी आणायला हवी होती ना आपण. इझी पडलं असतं. पण ठीक आहे आता तात्पुरतं आपण जसं येऊन जाऊन. एक काम करू ना, आता जातोय ना बाहेर घेऊन येऊया. चालेल बघू एक मॉपी घेऊन येऊया. पण असं काही सोपं आहे. लादी पुसायला काही प्रॉब्लेम काही नाही. झालेलं आहे झालं. येस केर लादी मेन झालीये. आणि आता जरा राऊचं म्हणणं त्याला मखाना हवाय. सो जरा आता तो मखाना फ्राय करते आणि मग बाकी पुढची कामं आहेतच. मखाना इथे मी आता फ्राय करायला घेतलाय. अगदी सिम्पल. मी अनेक वेळा दाखवलंय. तूप त्याच्यात मखाना आणि अगदी थोडंसं मीठ. सो मस्त जरा ब्रेकफास्टला जर काही नसेल तर 1 वाटी मखाना खाल्ला की मस्त पोट भरतं. आणि ॲपल आहे सो म्हटलं आज जरा मखाना आणि ॲपल असाच खाऊया. छान मखाना आता फ्राय करून घेते. आणि तसं आज कसं झालंय ना चहाबरोबर आमचं थोडंसं खाणं झालंय त्यामुळे असं हेवी ब्रेकफास्टची अशी काही भूक नाही आहे. तर म्हटलं चला राहू बरोबर आम्हाला सुद्धा थोडासा मखाना फ्राय करते आणि ॲपल. राहू चला. साल काढून देतेस ना त्याला? हो त्याला साल काढून.
हे सगळं तुझं आहे मग आपलं कुठे हे बघ तुला देते ना एक. अच्छा पण एक देऊ शकतोस ना शेअरिंग इज केअरिंग येस थँक्यू पाऊस भरपूर पाऊस पडतोय ना समोरच्या बिल्डिंग काही दिसत पण नाहीये सगळी कामं छान आवडून झाली आहे मी सुद्धा मस्त फ्रेश झाली आहे आणि पटकन मी आता देवाची पूजा करून घेते तर आता आम्ही मस्त फ्रेश झालोय आणि थोडंसं फिरून येतो आता माझी पूजा वगैरे सुद्धा झाली आहे आणि जसं आता पुष्करने म्हटलं की आम्ही जरा बाहेर जातोय सो होतंय कसं इथे आम्ही जरा विकेंड्सना येतोय किंवा काही सुट्टी असेल तर येतोय त्याच्यामुळे रुटीन तसं बऱ्यापैकी फ्री असतं त्याच्यामुळे आमचं आणि नवीन जागा आहे सो आम्हाला असं होतं की चला पटकन सगळं छान आवरलंय तर बाहेर जरा फिरून येऊया आणि एकदा कसं आहे इथे जेव्हा आमचं प्रॉपर रुटीन सेट होईल राहूची जेव्हा स्कूल सुरू होईल आणि एकदा आम्ही प्रॉपर इथे सेट झालो आणि एकदा रुटीनमध्ये आपण गुंतलो की आपल्याला वेळ काढायला लागतो की चला आता जरा बाहेर जाऊया पण आता आम्ही जरा फ्री आहोत असं आहे की चला निवांत वेळ आहे फिरून येऊया सो मस्त तयार झालोय बाहेर फिरून येऊया घेऊन जायचे ना ते हो आज घेऊन जायचे बाहेर पडलोत आम्ही आणि आज आमचा प्लॅन झालाय की आपण जाऊया कोरम मॉलला सो स्टे ट्यून्ड आम्ही पोहोचलो पटकन जरा गाडी आधी पार्क करतो मस्त लाइटिंग आहे ना राहू इथे बुक फेअर आहे अंकिता बुक्स बघते कुठे चाललास बाय 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 आलं का चलो स्टेशन आलं बदलापूर आज आम्ही घेतली आहे टिप्सची फ्रँकी कोण येत आहे ना आणि ही घेतली आहे मी तवा चिकन आणि अंकिताने घेतली आहे व्हेज मसाला फ्रँकी तवा चिकन काय सरप्राईज आहे बघ त्यात उघडून बघ त्यात आता नको काहीतरी टॉय असेल आता नको मग घरी जाऊन बघूया ओके गाडीत बघूया चालेल गाडीत बघूया काय आहे आता बघूया काय आहे कुठे आहे गाडी आपली कुठे गेली आहे पार्क B3 चावी दे हा चावी हा बघ काय आहे त्यात सरप्राईज बघू दे नको थांब बघा बघा काय हे काय आहे हे काय आहे काहीतरी टॉय आहे टॉय आहे काहीतरी चमकतंय कोरम मधनं निघालोत आम्ही आणि छान मस्त आमचा फॅमिली टाइम स्पेंड केलाय राहूने भरपूर मज्जा केली आहे आणि आता आम्ही घरी जातो काय मिळालं या मॉल मध्ये हे मिळालं एक मिळाले लाईट बॉल आहे का अच्छा लाईट लागतो क्रॅब क्रॅप मिळाला आणि ही अंगठी अच्छा मस्त रे काय रे छोटे टाइमपास घरी पोहोचलेलो आहोत आणि आज या घरासाठी एक मस्त गोष्ट घेऊन आलोत सकाळीच खरं तर लादी पुसताना तुम्ही बघितलं असेल पुष्कर म्हणालेला की आपल्याला मॉपी घ्यायला पाहिजे सो आज ती मॉपी आम्ही आता येताना घेऊन आलोत सो आता मी ते ओपन करणार आहे आज तर आता माझ्या लाद्या पुसून झाल्या आहेत पण नेक्स्ट टाइम जेव्हा आता आम्ही येऊ तेव्हा आम्हाला उपयोगाला येईल ही कारण त्यात रॉड आणि हे सगळं वेगळं दिलंय त्यांनी सो ते बघून घेतलंस ना पण तू हो हो तिकडे बघून घेतलेलं तिथल्यासारखी झाली आपली सेम सेम तिथे फक्त ग्रीन कलर आहे आणि ही साईज छोटी आहे थोडीशी ग्रे अँड ब्लू मस्त आहे वाव राहू बा हा आणि ही मॉपी आहे राव बरोबर बोलला तू बरोबर एकदम बरोबर हो 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 माती त्याच्यासाठी येते हो काय अच्छा अच्छा माती पुसल्यावर त्याला लागते बरोबर आहे ते दोनच असणार सेट दोनचा सेट झाले ना व्यवस्थित लागलं ना बरोबर हो झाले राहू एक मिनिट हळू भरपूर मोठी आहे ना हो बरीच मोठी आहे आणि वेळा बघ व्हील्स आहेत याला हो काय हे बघ बरं आहे बरं आहे ना आणि आता जरा मस्त फ्रेश होतो थोडासा आराम करतो आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन बाय काय करून बघतेस की काय आता नाही मग
अडकवायला आपल्याला ते हे